प्रभाग क्रमांक 1 मधील म्हसरूळ येथील मनपा प्राथमिक शाळा क्रमांक 1 व माध्यमिक विद्यालय तसेच मसुबावाडी येथील मनपा शाळा क्रमांक 2 येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा समोर आलाय। या संदर्भात नगरसेवक प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव यांनी दिनांक 21 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। या निवेदनात शाळांची जीर्ण इमारत, वर्गखोल्यांची कमतरता, आयसीटी लॅब, प्रयोगशाळा, वाचनालय यांचा अभाव, स्वच्छतागृहांची निकृष्ट स्थिती, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत व सुरक्षा रक्षकांची आवश्यकता या प्रमुख समस्यांचा उल्लेख करण्यात आलाय। शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या बाबींची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। तसेच शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सुस्पष्ट विकास आराखडा तयार करून विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे सांगितले। यावेळी एकही शाळा बंद पडू नये अशी भूमिका त्यांनी मांडत मनपा शाळांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।